उच्च न्यायालयाच्या आदेशाचा गैरसमज की गैरवापर, कारवाईबाबत प्रशासनासमोर आव्हान. कला क्रीडा मंडळाच्या संदर्भातील न्यायालयीन आदेशांचा आधार घेत काही मंडळे पोलीस कारवाईपासून बचाव करत असल्याची चर्चा सध्या ग्रामीण भागात सुरू आहे. मात्र कायदेतज्ञांच्या मते न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून समाजात संभ्रम निर्माण केला जात आहे. विविध प्रकरणांमध्ये न्यायालयाने असे स्पष्ट केले आहे की कायदेशीर चौकटीत काम करणाऱ्या संस्थांच्या कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप होऊ नये. मात्र याचा अर्थ असा नाही की संस्थांना कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्याची मुभा आहे. उलट जर एखाद्या मंडळाकडून कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले तर पोलिसांना आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार कायम राहतात. तथापि प्रत्यक्षात काही मंडळांचे पदाधिकारी न्यायालयीन आदेश दाखवत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात असा आरोप केला जातो. त्यामुळे काही वेळा पोलिसही सावध भूमिका घेतात. याचाच फायदा घेत काही ठिकाणी संशयास्पद उपक्रम सुरू असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्त कार्यालयाची भूमिका ही महत्त्वाची ठरते. संस्थांची नोंदणी देताना ज्या उद्दिष्टांसाठी परवानगी दिली जाते त्याच उद्दिष्टांनुसार कामकाज सुरू आहे की नाही याची तपासणी होणे गरजेचे आहे. नियमित लेखापरीक्षण, आर्थिक व्यवहारांची छाननी आणि प्रत्यक्ष पाहणी यामुळे अनेक बाबी स्पष्ट होऊ शकतात. सामाजिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते नोंदणीकृत संस्थांच्या कामकाजावर प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभारल्यास गैरप्रकारांना आळा बसू शकतो. त्याचबरोबर पोलीस प्रशासनानेही न्यायालयीन आदेशांचा योग्य अन्वयार्थ लावून कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची मागणी आहे की कला, क्रीडा आणि सामाजिक कार्याच्या नावाखाली जर कुठे बेकायदेशीर व्यवहार सुरू असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. कारण अशा प्रवृत्तीमुळे युवकांचे नुकसान होत असून अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडत आहेत. कला, क्रीडा आणि सांस्कृतिक चळवळी या समाज घडवण्याचे प्रभावी माध्यम आहेत. त्यामुळे अशा संस्थांची प्रतिमा मलिन करणाऱ्या गैरप्रकारांवर वेळीच अंकुश ठेवणे ही प्रशासन, समाज आणि संबंधित यंत्रणांची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ग्रामीण भागातून आता केवळ चर्चाच नव्हे तर ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. SK न्यूज, शिरोळ.